माझा फोन घेऊन टाका बाकी नंतर लोकशाही लोकशाही बरोबर. आणि ह्या लोकशाही पद्धतीमध्ये म्हणजे आपले जे आपल्या भागाचे लोक असतात ते आपण काय म्हणून ओळखतो, आपला जो लोकांचा समूह असतो त्याला आपण काय म्हणतो, जसे आपली जनगणना होते किंवा जनगणना करताना आपण काय मोजतो, माणसांचा समूह. हा पण तरी मानवी वस्ती वगैरे काय मोजतो नाही. आपण जेव्हा जनगणना करतो तेव्हा आपल्या देशातली काय मोजतो, लोकसंख्या मोजतो. आज आपल्याला या घटकाचा अभ्यास करायचा आहे, लोकसंख्या. बरोबर. आता लोकसंख्या वाढ कशी होते बरं? आपले लोकसंख्या वाढीचे 4 कारण असतात. एक असतं जन्मदर, मृत्यूदर, आयुर्मान आणि स्थलांतर. लोकसंख्या अशा ठिकाणी वाढते जिथे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असतात, जसे की आरोग्याच्या, शिक्षणाच्या, राहण्याच्या ज्या सगळ्या सुखसुविधा त्या अवेलेबल असतात, तिथे काय होते, लोकसंख्या जास्त प्रमाणात निर्माण होते. मग आता आपल्याला या लोकसंख्या वाढीची व्याख्या बघायची. सगळ्यांनी लक्ष द्या, लोकसंख्या वाढीची व्याख्या. लोकसंख्या वाढ म्हणजे लोकसंख्या वाढ म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात लोकांची संख्या वेगाने वाढणे होय. बघा आपण काय बघितलं आता, लोकसंख्या वाढीची व्याख्या बघितली. लोकसंख्या वाढ म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात लोकांची संख्या वेगाने वाढणे होय. सांगा बरं आता कोणत्या शहरामध्ये जास्त वेगाने लोकसंख्या वाढते? मुंबई. बरोबर. का वाढते तिथे लोकसंख्या वेगाने? तिथे उद्योगधंदे, व्यवसाय सगळे विकसित व्हा, तिथे सगळे व्यवसाय करता येऊ शकतात किंवा सगळ्या सुख सुविधा तिथे उपलब्ध आहे म्हणून काय करतो आपण, तिथे जास्त प्रमाणात, मुंबईमध्ये जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढते, कारण तिकडे सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहे. आता या लोकसंख्येमध्ये आपले 4 प्रकार पडतात, बरोबर. म्हणजे लोकसंख्या कशी वाढते किंवा त्याची कशी आपण मोजणी करतो, याच्यामध्ये आपले 4 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार बघा काय आहे, त्याच्यामधला जन्मदर. काय पहिला प्रकार, जन्मदर. जन्मदर म्हणजे काय? जन्मदर म्हणजे एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकाची संख्या म्हणजे जन्मदर, बरोबर. म्हणजे एका वर्षात किती बालक किती लहान मुलं जन्माला येतात, त्याची दर हजारी लोकसंख्येमागे जिवंत अर्भकांची संख्या मोजली जाते. अर्भक म्हणजे छोटे नवजात बाळ, बरोबर. त्यांच्या जन्मदरामध्ये काय होते, त्याच्या लोकसंख्येत वाढ होत असते, बरोबर. दुसरं
मृत्यूदर होय. म्हणजे जेवढे जन्माला येतात तेवढे जन्माला आले त्याचे आपण काय करतो दर हजारी करतो. तसंच त्याच्यामध्ये किती मृत व्यक्ती झाले ते अभ्यासणं म्हणजे मृत्यूदर. हा पुढचा घटक आहे आपला आयुर्मान. पुढचा घटक काय आपला आयुर्मान. आता आयुर्मान म्हणजे काय? आयुर्मान म्हणजे एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची अपेक्षित सरासरी म्हणजे आयुर्मान. आता काही ठिकाणी बघा जसं आपल्या मालेगावची मुलगी असेल आणि तिला जर सासरी आपण तिकडे दिलेलं असेल किंवा मालेगावची मुलगी जी सासरी आलेली आणि तिचं माहेर जर नाशिकला असेल तर त्या मुलाचा जन्म कुठे कुठे नोंदवला जाईल त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदवला जाईल. मग काय होईल तिथलं आयुर्मान संख्येमध्ये थोड्या प्रमाणात वाढ होईल. बरोबर. म्हणजे ती मोजणे म्हणजे काय जे ज्यांचं वय वाढतं किंवा आपण वयाची जी सरासरी करतो ते मोजणे म्हणजे काय आयुर्मान. हा आता पुढचा घटक आहे आपल्या लोकसंख्येमध्ये स्थलांतर. स्थलांतर म्हणजे काय माहिती असेल. आता तुम्ही मागच्या वेळेस आपण मागच्या एकदा अभ्यासलेला आहे स्थलांतर कशा प्रकारे करतात किंवा का होतं स्थलांतर. तर आता समजा काही खेड्यावर राहणारे लोक असतात बरोबर. ते काय करतात खेड्यामध्ये जर त्यांना सुखसुविधा किंवा कसली तरी कमतरता भासली तर ते काय करतात मोठ्या शहराकडे स्थलांतर करतात व्यवसायासाठी उद्योगधंद्यांसाठी किंवा काही लोक मग त्यांचा एखादा व्यवसाय किंवा एखादी त्यांना उद्योग निर्माण करायचा त्याच्यासाठी काय करतात शहराकडे स्थलांतर करतात. बघा आता स्थलांतर म्हणजे एका ग्रामीण ठिकाणी किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे स्थलांतर होय. बरोबर. हे स्थलांतराचे चित्र आहे. बघा आता इथून जे लोक राहत असतील गावाखेड्यात पण ते काय त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचे म्हणून ते काय करतात आपल्या सामानाबरोबर स्थलांतर करतात. हा आता पुढचं स्थलांतराचे मी तुम्हाला थोडक्यात त्याकडे सांगते. व्यक्ती किंवा व्यक्ती समूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे म्हणजे स्थलांतर होय. हे झालं स्थलांतर. आता त्याच्यावर तुम्हाला मी एखादा प्रश्न विचारतो. लोकसंख्या म्हणजे काय? कोण सांगेल? लोकसंख्या म्हणजे काय? लोकसंख्या म्हणजे जी आपण सरासरी ठरवलेली असते किंवा जो एक समूह एकत्र होतो त्याला काय म्हणतात लोकसंख्या म्हणतात. त्याला लोकसंख्या म्हणतात. बरोबर. अशा प्रकारे आपण ज्या गावात राहतो त्या गावाची पंचायत असते किंवा नगरपालिका असते. याची ही जी नगरपंचायत किंवा नगरपालिका असते ती काय करते नगरपालिका असते ती शहराची लोकसंख्येची मोजणी नगरपालिकेकडे असते आणि जी गावाची मोजणी असते ती कोणाकडे असते नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीमध्ये ती लोकसंख्येची मोजणी त्यांच्याकडे असते. आता तुम्हाला खाली रिकाम्या जागा भरायच्या आहेत. खाली रिकाम्या जागा बघा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण जो भाग शिकलो त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारते. बघा रिकाम्या जागा भरायच्या आहे. काय करायचं आहे रिकाम्या जागा भरायच्या आहे. हा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या टिंबटिंब काय होते वाढते. बरोबर. व्यक्ती किंवा व्यक्ती समूह दुसरीकडे जाणे म्हणजे टिंबटिंब होय. स्थलांतर. बरोबर. आता हा प्रश्न आहे जन्मदर म्हणजे काय? आपण बघितलं ना जन्मदर मृत्यूदर आयुर्मान आणि स्थलांतर. मग जन्मदर म्हणजे काय? एका वर्षात 10,000 लोकसंख्या मागे जन्मलेल्या जिवंत बालकांची संख्या म्हणजे जन्मदर. हो बरोबर. व्हेरी गुड. आता बघा हा घटक आपण आजच्या पाठात अजून अभ्यासला त्याच्यावर तुम्हाला मी स्वाध्याय दिलाय. लोकसंख्या वाढीचे कारणे याविषयी सविस्तर माहिती लिहून आणणे. सगळ्यांनी लोकसंख्या वाढीचे कारणे लिहून आणायचे. उद्या चेक करणार आहे. आज आपण काय अभ्यासलं लोकसंख्या वाढ त्याच्यामध्ये जन्मदर मृत्यूदर आयुर्मान आणि स्थलांतर एवढा हा घटक अभ्यासला. आता पुढील भाग आपण पुढच्या पाठात अभ्यासणार आहोत.